या पंचाला लगेच जायचं आहे. आपण पाहू शकाल 3 षटकाचा सामना असेल आणि 3 षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिले मॅच तर बघ कोण होता. पहिले मॅच कोणी जिंकली तो बोलव खेळाडू. ते सन्मान चिन्ह नको चिटको. पहिला सामना चिटकव. ते सन्मान चिन्ह राहून दे. आता ते बोल दिले ते दिले दोन्ही. आता गुन्हे लेखर कोण आता लिहूला पण खुशी 11 त्यांना सांगा 3 वर म्हणा. आणि स्वप्नील 11 काय सोहेल 11 स्नेहल 11 स्नेहल स्नेहल 11 बॅटिंग कल्पेश रवी. तर नक्कीच सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. आपण पाहिले तर गोलंदाजाचं नाव आमच्या कानापर्यंत पोहोचवा. इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न होता कल्पेशचा, पण इथं मात्र चोरटी डाव म्हणावी लागेल. 1 धाव सिंगल या धावा मात्र श्री गणेश होते टीम. आपण पाहू शकाल स्नेहल 11 च्या माध्यमातून 1 धावसंख्या मात्र श्री गणेश मात्र करला जाते. आणि इथं मला आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आलेली पहिली सिंगल. गोलंदाजाचं नाव आमच्या कानापर्यंत पोहोचवा. खुशी 11 आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचे. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने अजून एक चांगला फटका आहे. यावेळेस मोठा फटका सजवलाय. चेंडू आपटक पार सीमा रेषा पलीकडे जाणार हा चौकार येत अजून पोहोचलं त्या 5 धावा. विलास हा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. विलास मध्ये ती क्षमता होते कट करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं त्याच्या नेहमीच गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं. पण इथं मात्र फलंदाज थोडासा चातुर आहे. आपण पाहिलं तर रवीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बेनगावचा हा खेळाडू आहे आणि बेनगावचा ब्रँड आपण पाहिलं तर कर्जत विभागातून हे दोन्ही संघ आपण पाहिलं तर मानले जातात. ते साईडला आपण पाहिलं तर कल्पेश मध्ये ती क्षमता आणि कल्पेश गाव स्ट्राईकला उभा आहे. आपली सिंगल आपल्या नाबाबती करून आपण पाहतोय तर रवीला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. ती रवीनं मात्र इथं चौकारांना आतिषबाजी जरूर दाखवली. पण इथं मात्र नक्कीच तिसरा चेंडू आलाय डॉट आणि डॉट चेंडूच्या साईनं आपण पाहिलं तर धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या अद्यापच आपण पाहिलं तर 5 धावा. इथं मात्र हा पैसा पार खडे खडे उडवले चेंडूला. चेंडू जाईल का पार पण फटका फसलाय हवेमध्ये झेल. आणि इथं मात्र फलंदाज षटकार नक्कीच असेल षटकार असेल. फलंदाज असेल वेम बलदरिया पाहिलं तर पहिले मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर कैलास बोलव धाकटी पंढरीचा. तर नक्कीच आपण पाहू शकाल तर ऑफसाईडच्या दिशेनं अजून एक चांगला फटका सजवलाय. एका बाउन्स वरती मात्र जाणार हा चौकार येईल आणि चौकाराच्या साईन आपण पाहिलं तर धावपलकावरती धावा मात्र जाऊन पोहोचतील. त्या
9 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात. अद्यापच आपण पाहिला तर 6 चेंडूचा खेळ अद्याप संपला. तर पहिला सामना जिंकला होता टीम आपण पाहू शकाल धाकटी पंढरी. तर ज्ञान ऑफ द किताबाचा मानकरी ठरला होता. फलंदाज आपण पाहिला तर कैलास वाघमारे याचा ज्ञान ऑफ द किताबाचा मानकरी ठरलेला फलंदाजाला बोलवण्याचा प्रयत्न करतोय. कैलास वाघमारेला या विनंती असेल यायचं कॅमेरा बॉक्स मध्ये. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये मी विनंती करेन शुभम नाईकला यायचं आपल्या समालोचक कक्षामध्ये. आपलं पाहिलं तर ज्ञान ऑफ द किताबाचा मानकरी ठरलेला दोन्ही फलंदाज यायचा कैलास वाघमारे आणि शुभम नाईक. इथं मात्र जबरदस्त ब्रह्मास्त्र वापरलाय. मात्र या वेळेस आपण पाहिला तर चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिला तर नक्कीच चांगली गोलंदाजी आपण आतापर्यंत करावी लागेल. कारण बॅक टू बॅक 2 सामने मात्र पराभूत झालेली टीम आपण पाहतोय. खुशी 11 आपण पाहिली तर नक्कीच अजून एक येईल चेंडू डॉट. त्यानंतर आपण पाहिला तर तिसरी मॅच मध्ये आपण पाहिला तर प्रशांत पवार एक बहारदारी खेळी केली होती तिसऱ्या मॅच मध्ये. त्या प्रशांत पवारला सुद्धा विनंती असेल आपला सामनावीर घेण्यासाठी यायचं कमेंट्री बॉक्स मध्ये. शुभम नाईक आणि कैलास वाघमारे आणि प्रशांत पवार हे तिन्ही फलंदाज यायचे आहेत. मॅन ऑफ द किताबाचा मानकरी ठरलेले आहेत. यावेळेस आपण पाहिला तर लेग साईडच्या दिशेनं कल्पेशच्या बॅटमधून अजून एक चांगला देखणा स्टॉक. पण इथं मात्र शेवटच्या मुमेंटला हा चेंडू अडवला जातो. उचलणार फेकणार एक सिंगल पूर्ण सहजरित्यानं झाली आणि एका धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल आपण पाहतोय 10 अंकावरती. तर नक्कीच अत्तरगाव मी रवी साहेबांना विनंती करेन यायचं. तर नक्कीच आपण पाहू शकाल कार्तिक 11 संघाचा संघनायक आपण पाहू शकाल अशोक पवार या साहेबांना विनंती करेल कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. तर नक्कीच आपण पाहू शकाल रवी साहेबांना विनंती करेल अत्तरगाव कुंभेवाडी नक्कीच यायचं. कमर्स टू टेक बॉक्स आपण पाहू शकाल. इथं मात्र हा जबरदस्त फटका स्ट्राईक ग्राउंडचा हा फटका चेंडू जाईल पारसी मारेशा पलीकडे आणखी एक दर्जेदार स्नेल 11 17 अंकावरती अशुभ आकड्यावरती येऊन थांबले. धावसंख्या आपण पाहिले तर षटकाराला जरूर इथं मात्र गोलंदाजावरती अशुभ येणं गरजेचं आपण पाहिलं. 17चा आकडा नेहमीच घातकी असतो पण इथं मात्र कल्पेश सारखा फलंदाज घातक होऊ शकणार नाही. पण इथं मात्र 17चा आकडा आता कुठल्या बाजूने मात्र झुकवण्याचा काम करेल. गोलंदाज होईल सज्जा. इथं मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. या वेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने लँड केलाय. पण इथं मात्र काय मेहनत गणेशनं मात्र केलेली ही कामगिरी खुशी 11 वैजन टीमला जबरदस्त जल्लोष आपण पाहू शकाल. तिसरा व्यक्तिगत सामना आपण पाहिला ना तर जवळपास आपण पाहिलं 2 सामने मात्र गमावले आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर इथं मात्र चांगला काम करत असताना सतराचा आकडा नेहमीच घातकी असतो. आपण बाईला नेहमीच मी उल्लेख केला होता 17चा आकडा कोणासाठी घातक होईल पण इथं मात्र कल्पेशला मात्र तो घातक ठरलाय. आणि इथं मात्र तंबूच्या आसऱ्याला बॅक टू बॅक आपण पाहिली तर पहिली विकेट कल्पेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोलंदाजी मार्कवर असेल. आपण पाहू शकाल नवीन फलंदाज सागर. इथं मात्र आणखीन एक फटका फसलाय. या वेळेस मात्र बॅक टू बॅक दुसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला वसंत होला सारखा फलंदाज मात्र बाद होतोय. तर नक्कीच आपण पाहिलं तर शुभम नाईक
पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला तर चांगली बहारदारी खेळी करत असताना जवळपास 38 धावावरती मात्र खेळला होता. 49 धावावरती खेळला होता. आपण पहिला 11 चेंडूमध्ये 49 धावा वावतुंग बहारदारी केली होती शुभम नाईकनं. आणि तो शुभम नाईकचा आपण पाहू शकाल सामनावीर देणं बाकी होता. सामनावीर देण्यासाठी मी आमंत्रण करेन अरुणदादा जीवाक चौरे. आपण पाहू शकाल नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये. तर यानंतर आपण पाहिला तर प्रशांत पवार साहेबांना विनंती करायला याचा आपला नदाब किताबचा मानकरी ठरलेला किताब घेऊन जायचं. त्याचबरोबर कैलास वाघमारेला पण विनंती करायचं याचं आपण पाहिलं तर कमेंट्री बॉक्स आपण पाहू शकाल. इथे मात्र कार्पेटच्या साईन हा चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सक्सेस एक धाव मिळाला. आणि एका धावेच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या उमेश नवीन फलंदाज उमेश आपण पाहतोय. अक्षय आणि उमेश जोडखाली मैदानाच्या आतमध्ये. पण इथे मात्र हा जबरदस्त फटका उडवला चेंडूला. फटका हवेमध्ये फसलाय. यावेळेस मात्र अजून एक फलंदाज होईल बाद. यावेळेस आपण पाहिला तर जबरदस्त फटका चढवला होता जरूर. पण इथं मात्र ताकद आणि नजर या चेंडूमध्ये कमी पडली आणि आणखीन एक मात्र फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहे. मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. खुशी 11 वैजनाथ टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर इथं मात्र हा जबरदस्त गोलंदाजी भन्नाट वेगाने गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या बेलेस मात्र आपण पाहिलं तर तिसरा सामना असेल खुशी 11 वैजनाथची. आपण पाहिलं तर 2 बॅक टू बॅक मॅच मात्र त्यांना गमाव्या लागल्या. पण इथं मात्र आपण पाहू शकाल तर मात्र तिसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिली तर चांगली गोलंदाजी राहिली. अजून परत धाव संख्येला कुठली वाढ दिली नाही. 18 धावावरती मात्र रोखला गेलाय. तर इथे मात्र फटका अजूनही फसलाय. हवेमध्ये येत्या स्वतः गोलंदाज जरा धावला असताना तर नक्कीच हा झेल मात्र टिपला असता. पण एक धाव सहजरित्याने पूर्ण झाली आणि एका धावेच्या साईन आपण पाहिला तर 19 अंकावरती जाऊन पोहोचली टीम. आपण पाहू शकाल मेल 11. चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत या गोलंदाजाची. आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी. इथं मात्र जबरदस्त फटका. या बेलेस मात्र हा टॅकर होता. चेंडूला पाठवलाय मिड एस्ट्रा कव्हर मध्ये. हा चेंडूला मात्र षटकाराच्या साईनं मात्र पाठवण्याचं काम केलंय. आणि षटकाराच्या साईन आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतील. शेवटचा चेंडू होता. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात ते अद्यापच 25 धावा. येणारे चेंडू असतील 18 आणि धावसंख्येची गरज असणार आहेत या अद्यापच आपण पाहिलं तर 26 धावांची. नवीन तर आपण पाहू शकाल सामनावीर कैलास वाघमारे आणि प्रशांत पवार दोन्ही यायचे आहेत. आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये काय बहारदारी केली होती प्रशांत कैलासने. आपण पाहिलं तर सामनावीर घेण्यासाठी यायचे. तर नक्कीच आपण पाहिलं तर प्रशांत पवार आपण पाहू शकाल आलेले आहेत. तर सामनावीर साठी मी आमंत्रण करेन राजेश कातकरी साहेबांच्या हस्ते मात्र देण्यात येईल. आपण पाहू शकाल सलामीवीर जायचे राजेश कातकरीच्या हस्ते मात्र प्रशांत पवारला मात्र
सामनावीर देणं आपण पाहू शकाल. सलामीची जोडी 26 धावांचा पाठला करत असताना आतमध्ये रवाना होत्या केतन आणि अमित. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. स्ट्राईक वरती फलंदाज अमित, नऊ स्ट्राईकला केतन आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी आपण पाहू शकाल निलेश. यावेळेस आपण पाहिलं तर निलेशने पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलं तर चांगली अतिशय कामगिरी केली होती. पहिला सामना होता निलेशचा आपण पाहिले चांगली गोलंदाजी सुद्धा राहिली आहे. पण इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेनं काय फटका असा जाऊलाय. यावेळेस मात्र टेकच्या समोर आलेला हा दर्जेदार षटकार आणि षटकाराचा साईन आपण पाहिला तर श्री गणेश होते टीम आपण पाहू शकाल. खुशी 11 वैजनाथ टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 6 धावेच्या साईन आपण पाहिलं तर श्री गणेश झालाय. निलेश सारख्या गोलंदाजावरती हविया झालाय फलंदाज आपण पाहिला तर अमित हा फलंदाज. अजून एक उडवला चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पलीकडं अजून एक दर्जेदार चौकार. 2 चेंडूमध्ये आला 10. यावेळेस आपण पाहिलं तर आता 16 धावींची गरज असणाऱ्या चेंडू असतील. आता 16 चेंडू आणि 16 धावींची गरज. 16 चेंडू आणि 16 धावींची गरज असणाऱ्या आता मात्र मॅच मध्ये रंगत आली आपण पाहिले तर आपण पाहू शकाल. या मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अमितनं काय फटका खेळलाय. कल्पे चेंडू खाली जाईल का चेंडू पण इथं अडवला जातोय शेवटच्या मुवमेंटला आणि इथं मात्र निर्णय आमच्या कानापर्यंत पोहोचवा. त्यांचा धावा 2 ना 2 धाव्यावरती समाधान मानला. आपण पाहिलं तर चांगला प्रयत्न केला कल्पेशनं. हा झेल टिपणं गरजेचा होता. 2 धाब्याच्या साईन आपण पाहिलं तर 12 धाबा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात. तर नक्कीच रोहित वाघमारे याला मी विनंती करेन. धाकटी पंढरीचा हा खेळाडू आहे. पण पाहिला तर पाठीमागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. त्या फलंदाजाला विनंती करेन रोहित वाघमारे. नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. तर नक्कीच सामनावीर ठरलेलं रोहित वाघमारे आपण पाहिलं शकाल. त्याच्याच मदतीने आपण पाहिलं तर सामनावीर देण्यासाठी मी आमंत्रण करतोय. अनिल साहेबांच्या हस्ते मात्र देण्यात येईल. यावेळेस आपण पाहतो ऑफसाईडच्या दिशेने गॅप सिलेक्शन जरूर केलाय पण इथं मात्र हा चेंडू यावेळेस आपण पाहिला तर चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. हा दर्जेदार चौकार आणि 16 धाबा स्कॉट गॅटवरती जाऊन पोहोचल्यात. अद्यापच येणारे आता भरपूर चेंडू आहेत आणि धावसंख्येची गरज असणार ती अद्याप 10 धावांची. 10 धाबा धावपलकावरती दोन्ही मात्र गरज असणाऱ्या या पुढील होणारा सामना. हो रिव्हर्स अटॅम्प्ट केला. दुधारी तलवार वापरण्याचं काम केलंय आणि इथं मात्र रोहितच्या माध्यमातून आपण पाहिलं तर इथं मात्र रोशनच्या माध्यमातून आलेला हा चौकार आणि चौकाराच्या साईन आपण पाहिलं तर धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 20 धाबा अजूनही मात्र 6 धाव्यांची गरज असणारे चेंडू असतील 6. गरज असणाऱ्या तो मात्र आपण पाहू शकाल या पुढील होणारा सामना.
तर या होणार सामना यापुढील होणार सामना आपण पाहू शकाला आपटा विपक्ष धाकटी पंढरी तर दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहेत साई लेलेन आपटा कर्णधार उपस्थित आहे आपण पाहू शकाल धाकटी पंढरीचा कर्णधार यायचा यापुढील होणारा सामना असेल 3 षटकाचा सामना असेल आपण पाहू शकाल नवीन गोलंदाज आपण पाहिला तर कल्पेश येते गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिलं तर इथं मात्र आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एक चांगली गोलंदाजी करावी लागेल पहिला चेंडू आला डॉट सामना म्हणजे पॉइंट वरती हा विकेट वरती पण आहेत म्हणा तर नक्कीच आपण पाहू शकाल पुढचा गोलंदाज चांगल्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली बॅटची कडा इथं मात्र एक धाव होईल का पूर्ण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक धाव सहजरित्याने पूर्ण झाली आणि एका धावेच्या साईन आपण पाहिला तर स्कॉट गार्ड मात्र हालता ठेवलाय 21 धावा 21 आपण पाहिले तर अजूनही 5 धावांची गरज आहे सामना आपण पाहिला तर पॉईंटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतील ज्या संघाचा पॉईंट मात्र कमी होतील त्या संघाला मात्र बाहेर काढण्यामध्ये प्रवेश मात्र बाहेर काढण्यामध्ये येईल आपण पाहिला तर चांगला कामगिरी केली आतापर्यंत गोलंदाजांनी अशी गोलंदाजी मात्र पहिल्या क्षणाला आली असती तर पहिला गोलंदाज अद्यापर्यंत आपण पाहिल्यानंतर भरपूर चेंडूचा मार खाल्ला जवळपास आपण पाहिलं तर 20 धावा मात्र खर्च केला पण इथं हा चेंडू कमेंट्री बॉक्सच्या नजदीक येतोय आणि अडवलं जातो आपण पाहतो या बेलेस मात्र 1 सीमा रेषा पलीकडे येते दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या साईने मात्र आता मॅच विकआउट झाली आपण पाहिले तर एका धावेची गरज असणार आहे जब्बाला 25 धाब्यांच्या मात्र स्कॉट गार्डवरती जाऊन पोहोचल्यात येणाऱ्या आता चेंडू असतील भरपूर चेंडू आहेत आणि एका धावांची गरज असणार आहे फास्ट केला एका धावाची गरज असणार आपण पाहिलं तर या पुढील अजूनही सामना आपल्याला पाहायला मिळेल हॅलो एक सूचना असेल महत्वाची सर्व संघांनी ऐकायचे संघ मालकांनी जर 3-3 जर सामने विजय झाले असतील तर ज्याचे विकेट कमी असतील तो मात्र सुपर 8 मध्ये जाईल याची आपण नोंद घ्यायची धन्यवाद आपण पाहू शकाल या बिलेसचा पुढच्या चालूसाठी या समोर इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक धाव होईल सहज पूर्ण पण इथं मात्र नक्कीच आपण पाहिलं तर चेंडू होता डाट पण इथं मात्र विकेट घेणं अशुभ होता पण ती विकेट मिळाली नाही आणि इथं मात्र पराभूत झाले टीम आपण पाहतोय स्नेहल 11 तर मात्र विजय झालेली टीम आपण पाहतोय खुशी 11 वैजनाथ